नमस्कार, मी निरंजन. मी काहीही बोलायच्या आधी आपल्या देशाचे पंतप्रधान नॉन बायोलॉजिकल अमानवी नरेंद्र मोदी यांनी बिहारमधल्या निवडणुकीत भाषण करताना ते काय बोलले हे पहिले ऐका. साथियों, इस सस्ते डेटा का सबसे ज्यादा फायदा बिहार के मेरे नौजवानों ने उठाया है. ये जो रील्स पर रील्स बन रही है ना, सारी क्रिएटिविटी दिख रही है, उसमें भाजपा और एनडीए की नीतियों का बहुत बड़ा योगदान है. बिहार के बहुत सारे युवा इंटरनेट से अच्छी खासी कमाई भी कर रहे हैं. या देशाच्या किंवा कोणत्याही देशाच्या जगातल्या राष्ट्रप्रमुखाची जबाबदारी काय असायला हवी. म्हणजे हा देश स्वतंत्र होण्याच्या आधी या देशाचं नेतृत्व म्हणून ज्यांना म्हटलं जायचं, मग ते महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, वल्लभभाई पटेल असतील, मौलाना आझाद असतील, त्यांनी या देशातल्या तरुणांना, या देशातल्या नागरिकांना हा देश स्वतंत्र करण्यासाठी म्हणून त्यांना एक भूमिका दिली होती पार पाडायला, एक रोल दिला होता प्रत्येकाला. मग प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार तो रोल निभावला, आपापल्या परिस्थितीनुसार तो रोल निभावला आणि त्याचा परिणाम म्हणून हा देश स्वतंत्र झाला. हा देश स्वतंत्र झाल्यानंतर आत्तापर्यंतचे म्हणजे 2014 पर्यंतचे सर्व पंतप्रधान बघा, प्रत्येक पंतप्रधानांनी त्याच्या काळामध्ये या देशातल्या नागरिकांना, या देशातल्या तरुणांना, या देशाच्या प्रगती आणि विकासासाठी काही ना काहीतरी भूमिका पार पाडायला दिली. हे अगदी सुरुवातीपासून म्हणजे पंचवार्षिक योजना आणल्या गेल्या पंडित नेहरूंच्या काळामध्ये, त्या देशभर शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार दिला. लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटावं यासाठी मुळामध्येच पहिल्यांदा या देशातलं शिक्षण गरिबांसाठी पूर्णतः मोफत अशा पद्धतीने द्यायला सुरुवात केली. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स उभारल्या. त्या इन्स्टिट्यूशन्स उभारण्याच्या प्रसिद्धीमधून या देशातल्या नागरिकांना आणि तरुणांना असं वाटायचं की आपण शिकलं पाहिजे, आपण शिकलं पाहिजे. पढो लिखोगे तो बनोगे नवाब अशी त्या काळातली म्हण होती. त्या काळातली पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब. ह्या पद्धतीने शिक्षणाचा प्रसार या देशामध्ये वाढवला. जय जवान जय किसानचा नारा देऊन लाल बहादूर शास्त्रींनी या दोन्ही वर्गांमध्ये तरुणांना समाविष्ट करण्यासाठी म्हणून प्रोत्साहन दिलं. इंदिरा गांधींनी तर अनेक योजना त्यांच्या काळामध्ये आणल्या, अनेक योजना. मग बँकांचं राष्ट्रीयकरणामधून या देशातल्या तरुणांना कर्ज उपलब्ध करून देणं, त्यातून नवे उद्योजक घडवणं, या पद्धतीच्या गोष्टींपासून स्पेस रिसर्चला मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन त्या काळामध्ये दिलं गेलं. वेगवेगळ्या प्रकारे या देशातल्या तरुणांना एक भूमिका पार पाडण्यासाठी दिली जात होती. राजीव गांधींच्या काळामध्ये कम्प्युटर रेव्होल्युशन आणलं. हे संघ भाजपवाले त्याची टिंगलटवाळी करत होते, पण तरीही त्यांनी निर्धाराने आणलं. टेलिकॉम रेव्होल्युशन घडवलं, दूरसंचार क्षेत्रामध्ये एक क्रांती घडवली. त्यातून करोडो जणांना रोजगार मिळाले. या देशामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजीची, परदेशात जाऊ शकण्याची आणि आपला राहण्याचा स्तर, जीवनमान मोठा करता येऊ शकेल, ही महत्वाकांक्षा त्या तरुणांच्या मनामध्ये फुलवली गेली. राजीव गांधींच्या काळामध्ये जे इंजिनियर्स झाले ते परदेशात गेले किंवा ते इथं सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आले आणि त्यातून आज जी काय आपल्याला आर्थिक प्रगती आत्तापर्यंत होऊ शकली ती त्यातून घडत आली. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये आर्थिक उदारीकरण आलं. त्यामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये देशाच्या संपत्तीचं आणि संसाधनांचं वाटप हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत होऊ शकलं. जागतिक स्पर्धेच्या तुलनेमध्ये भारतातल्या तरुणांना त्याच्या पुढे आणलं गेलं. आणि हे बघा काल काय बोलले, बघितलं ना. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आणि एनडीएचं ही नीती आणि धोरण, ज्यामुळे डेटा स्वस्त केला आणि डेटा स्वस्त केल्यामुळे बिहारमधले तरुण रील बनवतायत. काय आहे म्हणजे या माणसाचं डोकं फिरलंय का गांजा बेंजा प्यायला लागलेला आहे काही कळतच नाही. हे म्हणजे कायम कधीही या माणसाने कधीतरी आपण देशाचं नेतृत्व करतोय अशा जबाबदारीने, अशा भान ठेवून एकही भाष्य केल्याचं आठवत नाही.
अगदी 2013-14च्या काळापासून बघा, पंतप्रधान होण्याच्या आधीपासून कोणाला तरी 55 करोड की गर्लफ्रेंड म्हणेल, कोणाला तरी जर्सी गाय म्हणेल, कोणाला तरी हायब्रिड प्रॉडक्ट म्हणेल, अशी टिंगल टवाळी छपरीपणा, कट्ट्यावरती बसून मवाली कसे कॉमेंट करत असतात रस्त्यावरून फिरणाऱ्या पोरींकडे बघून, तशा पद्धतीच्या कॉमेंट, जाहीर सभांमध्ये दीदी ओ दीदी, हे असलं सगळं बोलायचं. याच्या आधी एकदा बोलला पकोडे करणे बनवणे हा पण एक रोजगार आहे, पकोडे तळणे हा. आणि आता म्हणतो मुलं रील बनवतायत. या येड्याला कोणतरी सांगा की पलायनाचं जे प्रमाण आहे बिहारमधलं, बिहारमधून ज्या टक्केवारीमध्ये तरुण बाहेर जात आहेत रोजगार शोधण्यासाठी, मजुरी शोधण्यासाठी सुद्धा, त्यांचं प्रमाण आहे बिहारच्या लोकसंख्येच्या 17%. 2.5 कोटी बिहारी तरुण, 2.5 कोटी बिहारी तरुण हे रोजगारासाठी बिहारच्या बाहेर आहेत. 17% पलायनाचं प्रमाण. तामिळनाडूमध्ये हे किती आहे? 3%. तामिळनाडूमधल्या 3% जणांना फक्त वाटतं की तामिळनाडू सोडून बाहेर जावं, रोजगारासाठी जायला लागतं त्यांना. आणि ज्या तामिळनाडूमधून सुद्धा जे बाहेर जातात, जे 3-4% का होईना जे जातात, ते चांगल्या पदांवर काम करण्यासाठी जातात, कारण उत्कृष्ट शिक्षण त्यांना तामिळनाडूत मिळतं. त्या शिक्षणाच्या जोरावरती मोठ्या संध्या त्यांना बाहेर मिळतात, त्यावेळेला ते जातात. 3 किंवा 4. 96% जणांना तामिळनाडूमध्येच संधी मिळते. आणि बिहारमधले तरुण 17%, 2.5 कोटी तरुण, त्यातले किती अप्रतिम शिक्षण मिळवलेले असतील माहीत नाही. ते कुठल्या पद्धतीचा रोजगार शोधायला बाहेर जातात? ते क्लास 1 किंवा टॉप क्लासचे जॉबसाठी त्यांना बाहेर जायला मिळतं का? तसंही नाही. आणि त्या तरुणांना एक भूमिका द्यायची बिहारच्या विकासामध्ये पार पाडण्यासाठी. त्याच्याऐवजी हा काय करतोय? रील बनणार आहे. आणि ही भाजपची नीती आहे म्हणून सांगतो. ही अनीती आहे भाजपची. याला नीती म्हणू नका, निर्लज्ज आणि बेशरमासारखं. या देशभरातल्या तरुणांच्या हातामध्ये तुम्ही जे देताय ना, तो फक्त द्वेष देताय. ही गुजरात पासून यांनी सुरुवात केली आणि याचं खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कुठल्या पद्धतीच्या आणि कोणत्या मानसिकतेच्या माणसाच्या हातात या देशाचं सत्ता आहे? अशा पद्धतीने या देशाच्या नेतृत्वाने बोलावं? काहीही त्याच्याकडे व्हिजन नाहीये या देशातल्या तरुणांना एक भूमिका निभावण्यासाठी द्यायला. काहीच नाही. तो कधी पकोड्यांना रोजगार म्हणतो, कधी रीलला रोजगार समजायला लागतो. आता रील बनवणाऱ्यांना काय उद्योजक म्हणून सर्टिफिकेट वाटणार आहे का? हा काय बोलतो? आणि कुठून ही फुशारकी मारण्याची? याचे कोणी भाषण लिहून देणारे म्हणा किंवा सल्लागार कोणी नाहीये का? का ते याच्यापेक्षा बिंडोके आहेत? खरोखर हा प्रश्न पडला पाहिजे. कशा पद्धतीची भाषणं आपण करतोय? अक्षरशः छपरी मवाली मुलं ज्या पद्धतीने टिंगल टवाळ्या करत बाहेर फिरतात, त्या पद्धतीने हा जाहीर सभांमध्ये भाषणं करतो, संसदेत भाषणं करतो. आणि आता ज्या वेळेला सर्वात मोठी समस्या या देशासमोर काय असेल तर ती या देशातला रोजगार. कारण बेरोजगारीचं प्रमाण देशाच्या इतिहासात सर्वोच्च पातळीवरती आहे. आणि अशा वेळेला ज्या वेळेला पदवीधर असलेल्या बेरोजगारांचं प्रमाण 45% जास्त आहे, म्हणजे जवळजवळ निम्मे पदवीधर बेरोजगार आहेत. अशा परिस्थितीमध्ये कुठल्या पद्धतीचं व्हिजन मिळालं पाहिजे नेतृत्वाकडून? आणि हा काय बोलतोय? आणि हा देशाला नेतृत्व देणार? हा कोणाला न्याय देणार? मागं पंजाबला चालला होता प्रचाराला आणि पुलाच्या पलीकडे कोणीतरी आंदोलक दिसले 10-15 जण. ते हे डरपोक घाबरून पळून आलं एअरपोर्टला आणि मुख्यमंत्री को बचाव के मैं जान सही सलामत वापस आ गया. अरे काय? या देशातल्या नागरिकांना, या देशातल्या नागरिकांच्या समस्यांना आणि दुःखांना सामोरं जाण्याची धमक नसेल तर अशा माणसाला खाली ओढायला पाहिजे, पाय उतार करायला पाहिजे. आणि तो तर होणार नाहीच,
कारण ती असुरक्षितता आहे हुकुमशहाची. हा पदावरून खाली उतरला तर तुरुंगातच जाईल याची गॅरंटी आहे. आणि म्हणून हे जे पिठात बसलेल्या प्रेक्षकांसाठी जशा काहीतरी कमेंट केल्या जायच्या ना, द्वैअर्थी दुअर्थी तमाशांमध्ये वगांमध्ये डबल मिनिंगवाले डायलॉग बोलले जायचे आणि मग ते पिठातले प्रेक्षक टाळ्या पिटायचे, तसा आहे हा. त्याच लायकीचा, हा देशाचा नेता म्हणण्याच्या लायकीचा नाही. मी आत्तापर्यंत सगळं करत होतो, म्हणजे बोलतही होतो, पण आज ते ऐकल्यानंतर असह्य झालं की या माणसाकडून या देशाला, या देशातल्या तरुणांना काहीही मिळण्याची आशा नाही, काहीही नाही. हा त्यांना त्यांच्या हातामध्ये ते कावडच देईल. राजीव गांधींचं स्वप्न होतं या देशातल्या तरुणांनी कम्प्युटरवर बसावं आणि या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावं. हा आजच्या तरुणांच्या हातात कावड देतोय, कावड यात्रेंना फिरवतोय, नंतर काहीतरी दांडे देतोय आणि मग ते कोणाचं तरी लिंचिंग करत फिरतायत. याच्या पलीकडं हे काही करू शकत नाहीत. तुमच्या मुलाबाळांनी हे जर करायचं असेल तर तो तुम्ही विचार करा, त्यानं तुम्हाला जर हे चालणार असेल तर. कारण देवेंद्र फडणवीसांची मुलगी उत्तम शिकते आहे, भाजपच्या सगळ्या मंत्र्यांची मुलं उत्तम शिकतायत, ते परदेशामध्ये शिकतायत. त्या परदेशात त्यातल्या काही जणांनी परदेशी नागरिकत्व पण घेतलंय. एस जयशंकरचा मुलगा असेल, अजित डवलचं कार्टा असेल, यांनी हे देशाचे नागरिक पण राहिलेले नाहीत भारताच्या. हे सगळे परदेशी नागरिक झाले. त्यामुळे यांची पोरं हे तिकडे, यांच्या पोरांना ते बजरंग दलात पाठवत नाहीत, यांच्या मुलींना त्या दुर्गा वाहिनीमध्ये पाठवत नाहीत. यांची पोरं कुठे नसतात. रस्त्यावर दगड फेकायला, होर्डिंग लावायला, शिवीगाळ करायला, ट्रोलिंग करायला कुठेही दिसणार नाहीत. तिथं तुम्ही, तुमची पोरं बहुजनांची माथी त्यासाठी फिरवायची. हे लक्षात घ्या. नथुराम गोडसेच्या अनुभवानंतर, गांधीजींचा खून केल्यानंतर या सगळ्या संघोट्यांनी एक धडा घेतला की त्यानंतरच्या सर्व कुकर्मांमध्ये बहुजनांचा वापर करून घेतला. त्याच्यामध्ये दुसरा कोणीही दिसणार नाही. मग तुम्ही कोणीही काढा त्यानंतरचे, सर्वजण तुम्ही या देशातले काढून, कलबुर्गी म्हणा, दाभोळकर म्हणा, पानसरे म्हणा, गौरी लंकेश म्हणा, कोणीही घ्या, हे सगळे बहुजनांचा वापर करून या गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्या सर्व बहुजनांच्या हातामध्ये यांना कावड द्यायची आहे, कावड द्यायची आहे आणि फिरवायचंय कावड यात्रांमध्ये बावळटासारखं. हे खाऊ द्यायचंय की नाही, हे तुम्ही प्रत्येकाने विचार करायचा आहे की आपल्या घरातली मुलं ही या नादाला लागावीत का? हातात तलवार आणि त्रिशूल घेऊन आणि दगड घेऊन दगडफेक करायला यांनी जावं का? यांच्यावरती कुठल्या कोणाला तरी खून केला असे आरोप यायला हवेत का? हा फक्त त्या रीलवाल्यांचं कौतुक करतो. अहो, इथं आमच्याकडं नाशिकला पोलीस रील बनवणाऱ्यांचे धिंड काढतात रस्त्यावरून, धिंड. त्यामुळे खरोखर या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा. हा देश चालवण्यासाठी नरेंद्र मोदी नालायक आहे, इतक्या स्पष्ट शब्दात सांगतो. अजिबात त्या माणसाची कुवतच नाही हा देश चालवण्याची. या फालतू छपरी गोष्टी ज्या आहेत ना, या रील बनवणं, पकोडे तळणं, याच्या पलीकडे हा माणूस विचारच करू शकत नाही. हे तुम्ही गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. बिहारमधला क्राईम रेट जो वाढलेला आहे, हा क्राईम रेट कसा कमी करता येईल, यात तरुणांचं योगदान असू शकतं का? त्यात समुपदेशन करण्याची गरज आहे का? याबद्दल काहीतरी बोलणं येणे अपेक्षित होतं. या रोजगाराबद्दल बोलणं अपेक्षित होतं, पलायनाबद्दल बोलणं अपेक्षित होतं, बिहारच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलणं अपेक्षित होतं. हे काही नाही. हे कोणी आदल काय अटक दल पटक दल अशाच पद्धतीची भाषणं करत हा माणूस फिरणार. पण खरोखर तुम्ही गांभीर्याने विचार करा आणि ही मूर्खांची, निर्बुद्धांची जी झुंड उभी करायची आहे भाजपला आणि RSSला, बहुजनांना मूर्ख आणि बनवून, बिंडोक बनवून त्यांची जी झुंड उभी करायची आहे भाजपला आणि RSSला, त्यात तुमच्या मुलांना तुम्ही जाऊ देणार का? तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की सांगा कॉमेंट करून.
हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी याला लाईक करा, कारण जितके जण लाईक करतील तेवढा यूट्यूब त्याला प्रमोट करतं स्वतःहून. आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आता इतकंच. धन्यवाद.